नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की योजना दूतसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा पी सीमध्ये महायोजनादूत.org ही वेबसाईट ओपन करायची आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे आणि इथं उमेदवार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे. उमेदवार नोंदणी यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा उमेदवार नोंदणीचा अर्ज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला खाली यायचं आहे. इथं तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन याला टिक मार्क करायची आहे. आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एकदा आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचे आहे आणि गेट OTP यावर क्लिक करायचे आहे. तर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक OTP आला असेल, तो OTP टाकून तुम्हाला आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून व्हेरीफाय यावर क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं नाव दाखवणार आहे, तुमचा आधार क्रमांक दाखवणार आहे. त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर परत एकदा ईमेल ID कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं ॲटोमॅटिकली येणार आहे. इथं तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे, तुमची कुठली कास्ट आहे. त्याच्यापुढे तुम्हाला इथं WhatsApp नंबर टाकायचा आहे, तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, तुमची सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं राज्य येईल महाराष्ट्र. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का नाही हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे स्मार्टफोन आहे. त्यानंतर इथून तुमचं हायेस्ट एज्युकेशन काय झालेलं आहे. तुमचे ग्रॅज्युएशन झालं असेल तर बॅचलर सिलेक्ट करा. पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर PG अँड अबाव तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर हाऊ डिड यू कम टू नो अबाउट योजनादूत, या योजनेबद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली. तर यापैकी एक कुठलंही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मीडिया, ॲडव्हर्टाइजमेंट आणि न्यूज. त्यानंतर इथं कन्सेप्टला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर आता वेबसाईटमध्ये बदल झालेला आहे. तुम्हाला ईमेल OTPची गरज पडणार नाही. तुम्ही 2 वेळेस तुमचा ईमेल कन्फर्म केल्यानंतर तुमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. तुम्ही 2 वेळेस जे आहे तो ईमेल ID टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दाखवणार आहे. यू नीड टू कंप्लीट युअर प्रोफाईल, प्रोसीड फर्दर. याला कंप्लीट प्रोफाईल यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. प्रोफाईलमध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स काही दुरुस्ती करायची असतील तर त्या दुरुस्त करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट्स. यामध्ये तुम्हाला तुमच्या वयाचा पुरावा जो असेल तो इथं अपलोड करायचा आहे. तुम्ही आधार कार्ड किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे TC अपलोड करू शकता. त्यानंतर हू हॅज असाइंड यू टू फिलिंग द फॉर्म्स, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणी मदत केलेली आहे. यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. सेल्फ तुम्ही स्वतः भरला आहे, सेतू केंद्रात भरला आहे, योजनादूत मार्फत भरलेला आहे, कॉलेज मार्फत भरलेला आहे. तर मी स्वतः मार्फत भरलेला आहे म्हणून मी इथं सेल्फ सिलेक्ट करत आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय टू जॉब, म्हणजे तुम्ही जॉबसाठी कुठं अप्लाय करू इच्छिता तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स, म्हणजे तुम्हाला UG डिटेल्स द्यायचे आहेत. म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन डिटेल्स तुम्हाला इथं तुमची कुठली डिग्री झाली आहे बॅचलर ती इथं तुम्हाला नमूद करायची आहे. इथं तुम्हाला UG डिटेल्स, इथं तुमची कोर्स किंवा स्ट्रीम इथं सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला तुमचं काय झालेलं आहे, BA झालेलं आहे, BCom झालेलं आहे, BSc झालेलं आहे. जे झालेलं आहे ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं. नंतर तुमची ब्रँच टाकून घ्या कुठली होती. माझी कम्प्युटर सायन्स ब्रँच होती म्हणून मी इथं कम्प्युटर सायन्स करत आहे. तुमची कुठली ब्रँच होती ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला इथं सिलेक्ट करावी लागेल. तुमचं ग्रॅज्युएशन कधी पूर्ण झालेलं आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर पर्सेंटेज किती पडले होते तुम्हाला ग्रॅज्युएशनला ते इथं तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. त्यानंतर इथं खाली यायचं आहे आणि सपोर्टिंग मार्कशीटमध्ये इथं तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनची 6व्या सेमिस्टरची मार्कशीट, फायनल सेमिस्टरची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. आता मी इथं माझं PG कंप्लीट झालेलं आहे म्हणून मी फॉर्म रजिस्ट्रेशन करत असताना PG सिलेक्ट केलेलं होतं, त्यामुळे मला इथं PG विचारत आहे. तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशनचीच माहिती भरायची आहे. मी PGची माहिती भरणार आहे आणि त्यानंतर इथं ॲड टू लिस्ट यावर क्लिक करून सेव्ह या बटनावर क्लिक करणार आहे. त्यानंतर पुढील प्रोसिजर जे आहे, सर्व एज्युकेशनल डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे.
सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट होणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, साईडला यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला लेफ्ट साईडला मॅचिंग जॉब्स यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो जिल्हा निवडलेला होता त्यामधील पूर्ण ज्या काही वॅकन्सी असतील त्या तुम्हाला दाखवणार आहे. इथं तुम्हाला त्याला फिल्टर करायचं असल्यास इथं तुम्हाला अर्बन एरियामध्ये जॉब करायचा असेल तर अर्बन सिलेक्ट करा आणि रुरल एरियामध्ये करायचं असेल तर रुरल करा. अर्बन म्हणजे शहरी विभाग, रुरल म्हणजे ग्रामीण विभाग. त्यानंतर तुमचा जिल्हा येईल, त्यानंतर तुमचा ब्लॉक सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करा आणि सर्च या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची जी काही ग्रामपंचायत तुम्ही निवडलेली आहे तिथं तुम्हाला अप्लाय ऑप्शन दिसेल, त्या अप्लाय बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट झालेला आहे. तुम्ही तुम्हाला ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये इच्छुक आहात तिथं तुम्ही वेगवेगळ्या ग्रामपंचायतमध्ये अप्लाय करू शकता. जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कॉल येईल आणि त्याचा ईमेलही येईल आणि इथं तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्येही कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही कुठं अप्लाय केलेलं आहे आणि त्याचं स्टेटस काय आहे हे तुम्हाला इथूनही चेक करता येईल. कुठं जॉब अप्लाय केलेला आहे आणि त्याचं स्टेटस काय आहे हे असं चेक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून योजना दूतसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. यामध्ये आता तुम्हाला ईमेल OTPची गरज नाही. फक्त तुम्हाला आता परत लॉग इन करायचं असेल तरच ईमेल OTPची आवश्यकता पडणार आहे. आता रजिस्ट्रेशन करत असताना 2 वेळेस तुम्ही ईमेल ID टाकला तर फक्त तुमचा ईमेल ID व्हेरीफाय होऊन जाईल. त्यावर OTPची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही योजना दूतसाठी अप्लाय करू शकता आणि तेही तुमच्या मोबाईलवरून. म्हणून मी मोबाईलवरूनच अर्ज कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ बनवला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.